मुलांनो, यश एका दिवशी मिळत नसतं, तर रोज केलेल्या छोट्या मेहनतीतून मोठं यश तयार होत असतं. आणि पुस्तकं आपल्याला फक्त गुण देत नसतात, तर ते पुढे जगण्याची दिशा देतात. म्हणून लक्षात ठेवा मुलांनो, मेहनत, शिस्त आणि सातत्य हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. तर चला मुलांनो, आपल्याला पुढचा आपला प्रश्न बघायचा 6 नंबरचा प्रश्न. तर प्रश्न काय होता? 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर बघा, तुम्हाला पर्याय काय दिलेले आहेत मुलांनो? 10, 9, 11 आणि 19. तर आता तुम्हाला माहिती आहे इथं काय करायचं आहे. तर 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक विचारला. बघा, याच्या अगोदरचा जो प्रश्न घेतला होता, तर 5 ही संख्या किती संख्यांमध्ये येते असाही प्रश्न होता. 2 प्रश्न आपण त्याच्यात काढले होते आणि एक प्रश्न होता की 5 हा अंक किती वेळा येतो. तर मग आता इथं आपल्याला काय करायचं? 9 हा अंक काढायचे 10 ते 99 मध्ये. मग 10च्या अगोदरच्या संख्या तुम्हाला इथं घ्यायच्यात का? 1 ते 10 पर्यंतच्या संख्या, 1 ते 10 मध्ये 9 हा येतो, पण तो 9 तुम्हाला इथं घ्यायचा आहे का? नाही घ्यायचा. का? तर तुम्हाला 10च्या पुढच्या आणि 99च्या आतमधल्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो हेच विचारले. तर मग बघा, 10च्या पुढे 9 कोणत्या कोणत्या संख्येमध्ये येतो? तर बघा, 10 ते आपण किती घेऊ शकतो इथं? 20. 10 ते 20 मध्ये किंवा 11 ते 20 जरी तुम्ही घेतलं तरी इथं चालते. 10 ते 20 मध्ये 19 मध्ये 9 हा अंक येतो. नंतर बघा, 21 ते 30 मध्ये 21 ते 30 मध्ये 9 हा अंक कुठे येईल? 29. नंतर 31 ते 40 मध्ये कुठे येईल सांगा बरं? 39 मध्ये. आणि 41 ते 50 मध्ये 49. नंतर 51 ते 60 मध्ये 59. 61 ते 70 मध्ये 69. 71 ते 80 मध्ये सांगा बरं? 79 मध्ये. आणि नंतर 81 ते 90 मध्ये. आता 81 ते 90 मध्ये कुठं येईल? 89 आणि 90, म्हणजे 89 आणि 90 हे 2 अंक येतील. आणि नंतर आहे 91 ते बघा 99 पर्यंत विचारले. 100 घ्यायची गरज नाही, 99 पर्यंत इथं घ्यायचे. तर मग आता इथं किती अंक येतील? 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99 पण तुम्हाला इथे घ्यायचं आहे. कारण 99 पर्यंत असं विचारले. 99 पर्यंत असं विचारले. तर बघा, या सगळ्या संख्यांमध्ये 9 येतो. एखादा आपला अंक कुठं विसरला का एकदा चेक करून घ्या. नाही. तर बघा, आता याची करा काउंटिंग करा. तर किती संख्यांमध्ये 9 हा अंक आहे? 10 ते 99 पर्यंतच्या संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 9 हा अंक किती वेळा येतो? तर मग बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. किती वेळा आला मुलांना हा अंक? 19 वेळा आला. किती वेळा आला? 19 वेळा. तर पर्याय क्रमांक किती आहे तुमचा? पर्याय क्रमांक 4. चला, तर पुढचा प्रश्न बघू मुलांना. तर 7 नंबरचा प्रश्न आहे आपल्या इथं. तर प्रश्न काय बघून घ्या. 1 ते 100 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की आपलं फर्स्ट लेक्चर संख्या आणि संख्या पद्धतीचं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा पूर्ण तक्ता मी तिथं दिलेला आहे, सोडून दाखवलेला आहे तुम्हाला की कुठली संख्या किती वेळा येते. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक असेल, तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि दुसऱ्या मुलांनाही तो शेअर करा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करण्यासाठी विसरू नका. तर बघा मुलांनो, 1 ते 100 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आता मी हा तक्ता पूर्ण सोडून दाखवला आहे. तर बघा, आपल्याला बघायचं 1 ते 100 मध्ये विचारले. कितीमध्ये विचारले? 1 ते 100 मध्ये. आता बघा, 1 ते 10 मध्ये आपण अगोदर बघू. तर 1 ते 10 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 0 कुठं आहे? 10 या अंकामध्ये आहे. कुठं आहे? 10 या अंकामध्ये. तर 0 हा अंक विचारला आहे, फक्त अंक शोधायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर बघा, 11 ते 20 मध्ये. 11 ते 20 मध्ये कुठं आहे? 20 मध्येच आहे. नंतर बघा, 21 ते 30 मध्ये 30 या ठिकाणी. नंतर 31 ते
40मध्ये 40 या ठिकाणी, नंतर 41 ते 50, 50मध्ये आहे, नंतर 51 ते 60, 60मध्ये, 61 ते 70, 70 या ठिकाणी, 71 ते 80, 80मध्ये, नंतर 81 ते 90, 90मध्ये, आणि 91 ते 100मध्ये, 100 या संख्येमध्ये. आता इकडं बघा, 10 पासून 100 पर्यंतच्या सर्व अंकांमध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 या सर्व अंकांमध्ये 0 आहे. पण आता इथं काय विचारलं आहे की 0 हा अंक किती वेळा येतो हे लक्षात घ्यायची गोष्ट. अंक विचारला आहे, किती संख्यांमध्ये येतो हा प्रश्न नाही आहे. कारण अशा पद्धतीमध्ये, या संख्या पद्धतीमध्ये अशा प्रकारचे 2 प्रश्न तयार होतात जे आपण थोड्या वेळापूर्वी घेतलेत, की संख्येमध्ये किती अंक आहेत किंवा तो अंक किती संख्यांमध्ये आहे, असे प्रश्न तयार होतात. तर इथं काय विचारले, 1 ते 100 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा आहे. तर मग इथं आपल्याला सिंगल अंक मोजायचा आहे. म्हणजे सिंगल कुठं कुठं आहे किंवा एकाच याच्यामध्ये, जसं 100मध्ये बघा 2 वेळा आहे, तर तो 2 वेळा काउंट करायचा आहे. तर मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बघा मुलांनो, किती वेळेस आला 0 इथं? 11 वेळेस आला. पण जर हाच प्रश्न असा विचारला असता की बाबा 0 हा अंक किती संख्यांमध्ये आलाय, तर त्यावेळी आपण या 100च्या ठिकाणी जे 2 शून्य आहेत ह्याला 2 न काउंट करता ही पूर्ण संख्या घेतली असते. मग आता 11 हे उत्तर आलेले आहे आपलं. किती उत्तर आले? 11. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेले. पण जर किती संख्यांमध्ये आहे असं जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं? उत्तर किती लिहिलं असतं? 10 लिहिलं असतं. संख्यांमध्ये जर विचारलं तर 10 हे उत्तर लिहिलं असतं. पण त्यांनी फक्त अंक विचारला आहे. तर 0 हे अंक 1 ते 100मध्ये किती वेळा आहे? तर 11 वेळा आहे. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक किती आहे मुलांनो? 3 हा पर्याय क्रमांक आहे. चला मुलांनो, तर पुढील प्रश्न बघू आपण. तर पुढचा प्रश्न काय बघा, 8 नंबरचा प्रश्न घेतोय आपण इथं. 1 ते 100मध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? बघा इथं काय विचारले? नसलेल्या. हे लक्षात ठेवा, अगोदर असलेल्या विचारल्या होत्या. आणि 2 हा अंक किती संख्यांमध्ये? बघा परत लक्षात घ्या, संख्यांमध्ये विचारल्या. संख्यांमध्ये विचारलाय. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपण हा तक्ता घेतलेला आहे अगोदर. आणि परत परत सांगण्याचं कारण काय, तर हे जर प्रश्न तुम्हाला समजत नसतील, तर जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला संख्या आणि संख्या पद्धतीचा किंवा संख्या ज्ञानाचा, तर तुम्हाला हे प्रश्न लवकर समजतील. तर बघून घ्या. तर 1 ते 100मध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? नसलेल्या असं विचारलंय, संख्या विचारलंय. बघा आता डायरेक्ट तर तसं आपलं उत्तर आहे. जर 2 हा अंक 1 ते 100मध्ये किती वेळा आहे असं जर विचारलं असतं, काय अंक जर विचारला असता, तर अंक 2 हा अंक 1 ते 100मध्ये, लक्षपूर्वक बघा, 1 ते 100मध्ये किती वेळा येतो? 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. आणि जर 2 हा अंक, बघा दुसरा पॉईंट लक्षात घ्या, परत परत सांगण्याचं कारण हेच की अंक आणि संख्या ज्यावेळेस विचारल्या जातात त्यावेळेसच आपलं कन्फ्युजन होतं. त्यामुळं हे लक्षपूर्वक बघा. तर 2 हा अंक 1 ते 100मध्ये 22 वेळा येतो. आणि 2 हा अंक किती संख्यांमध्ये? प्रश्न काय विचारला आहे? किती संख्यांमध्ये? किती संख्यांमध्ये येतो? संख्यांमध्ये येतो. तर इथं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे मुलांनो? तर सॉरी, इथं 22 वेळा नसून 20 वेळा आहे. 20 वेळा येतो. तर 1 न कमी करा, 19 वेळा. किती संख्यांमध्ये म्हणल्यावर किती वेळा येतो? 19 वेळा. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे मुलांनो? तर कसं बघा, कारण ज्या वेळेस आपण 21, 22 असं घेतो, तर 22मध्ये हा अंक 2 वेळा येतो. 22मध्ये अंक किती वेळा येतो? 2 हा अंक 2 वेळा. मग 22ला आपण 1 किंवा 2 अशा पद्धतीने काउंट न करता 22 ही पूर्ण संख्या आपण इथं घेणार. तरी आपण डिटेलमध्ये बघूया जर कोणाच्या लक्षात येत नसेल तर. बघा 1 ते 10मध्ये 2 कधी कुठं येतो हे बघूया आपण. 1 ते 10मध्ये 2, नंतर 11 ते 20मध्ये कुठं येतो सांगा? 12 आणि 20मध्ये येतो. नंतर 21 ते 30मध्ये बघा, 21, 22, 23, 24, 25,
26, 27, 28, 29 आणि नंतर 31 ते 40मध्ये सांगा. 31 ते 40मध्ये 32 या ठिकाणी. नंतर 41 ते 50मध्ये 42 या ठिकाणी. परत 51 ते 60 52 या ठिकाणी. नंतर 61 ते 70 62 या ठिकाणी. नंतर 71 ते 80 72 या ठिकाणी. आणि परत आपण इथं बघूया 81 ते 90मध्ये सांगा बरं. 82 या ठिकाणी. आणि 91 ते 100मध्ये 92 या ठिकाणी. आता बघा मुलांनो, पहिल्यासारखाच हाही सुद्धा प्रश्न आहे. 2 प्रश्न तयार होतात. अंक विचारला तर प्रत्येक अंक काउंट करायचा आहे. संख्येमध्ये विचारला तर ती संख्या पूर्ण घ्यायची आहे तुम्हाला. तर मग बघा, अंक जर विचारला तर अंकच विचारला आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं, किती, इथं काय विचारलं की 1 ते 100मध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत, संख्या विचारलेली. इथं मग नसलेल्या किती संख्या आहेत म्हणजे आता इकडं बघा, जर तुम्ही अंक घेतला 1 2 3 4 5, बघा 22ला आपण रिपीट घेतोय का, इथं 2 वेळेस अंक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 2 हा अंक विचारला तर 1 ते 100मध्ये किती वेळा येतो मुलांनो, तर 20 वेळा येतो. किती वेळा येतो, 20 वेळा. पण 2 हा अंक किती संख्यांमध्ये येतो. आता इथं प्रश्न असा आहे की नसलेल्या संख्या, पण अगोदर आपण असलेल्या संख्या घेऊ आणि नंतर तिथून मग ते 100मधून वजा करू. तर बघा 1 2 3 4, आता 22ला एक पूर्ण संख्या पकडायची. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. किती आलं उत्तर तुमचं, 19. म्हणजे 1 ते 100मध्ये अशा संख्या आहेत की 19मध्ये 2 हा अंक येतो. कितीमध्ये येतो बघा, 19 संख्या अशा आहेत की ज्या संख्यांमध्ये 2 येतो. मग आता आपल्याला साधी गोष्ट इथं काय करायची मुलांनो, की 100मधून 19 ही संख्या वजा करायची. मग 100मधून ज्यावेळेस तुम्ही 19 वजा करता तर तुमच्याकडे 81 संख्या अशा मिळतात की ज्यामध्ये 2 नाही. 81 संख्या मुलांना तुम्हाला अशा मिळतात की ज्यामध्ये 2 नाही. फक्त 19 संख्यांमध्ये, 1 ते 100मध्ये 19 संख्यांमध्ये 2 हा अंक आहे आणि 81 संख्या अशा आहेत की ज्यामध्ये 2 नाही आहे. मग तुमचा पर्याय क्रमांक बघा बरं किती आहे, पर्याय क्रमांक 3 81. चला मुलांनो, पुढचा प्रश्न बघू. 9 नंबर बघा, प्रश्न काय विचारला आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती. बघा, असलेल्या जर विचारलं तर प्रश्न सोडवायला सोपा जातो, पण जर नसलेल्या विचारलं तर प्रश्न सोडवायला थोडासा अवघड वाटतो. पण अवघड काहीच नाही, थोडंसं डोकं लावायचं आणि प्रश्न सोडवायचा. तर प्रश्न परत एकदा बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती. आता 9च्या पटीत म्हणजे काय रे, हे लक्षात घ्या अगोदर. 9च्या पटीत म्हणजेच काय, 9च्या पाढ्यामध्ये म्हणतो आपण. कशामध्ये, पाढ्यामध्ये. नसलेल्या ओळखायच्यात आपल्याला. कुठल्या ओळखायच्यात, नसलेल्या 1 ते 100मधल्या किती संख्या आहेत. मग त्याच्यासाठी आपण तेवढा पूर्ण तक्ता काढत बसण्यापेक्षा आपण एक शॉर्टकट ट्रिक इथं घेऊ. म्हणजे काय, तर 9चा पाढा सरळ इथं लिहून काढायचा अगोदर. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90. आता तुम्ही म्हणता मॅडम एवढेच आहेत का, नाही. तर त्यांनी कुठपर्यंत विचारलेत बरं, 100पर्यंत. तर मग आता इथं 90 आहे म्हणजे 100ला आणखी 10 अंक कमी आहेत. तर मग याच्यामध्ये काय करायचं, 90 + 9 म्हणजे किती येतात, 99. म्हणजे 9 11 99 असं एवढं आपल्याला इथं लिहायचं आहे. आता ह्या झाल्या संख्या 9च्या पटीतल्या. त्यांनी आपल्याला नसलेल्या विचारल्यात, पण आपण इथं काय काढून घेतल्या अगोदर, तर असलेल्या काढून घेतल्यात. मग 9च्या पटीत येणाऱ्या संख्या किती येतात बघा, एवढ्या. तर किती येते आपण काउंट करू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 99 का घेतला हे सगळ्यांना समजलं का, कारण त्यांनी 1 ते 100पर्यंतच्या सर्व संख्या विचारल्या. त्याच्यामुळे 99 ही आपल्याला घेणं आवश्यक होतं इथं. मग 9 11
99 असे येईल इथं. तुमच्या पट्टीत असलेल्या 11 संख्या आपल्याजवळ आहेत. किती संख्या येतात? 11 संख्या आहेत. 11 संख्या आहेत. मग 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती असा प्रश्न आहे. तर मग 9च्या पटीत नसलेल्या संख्या कशा काढणार? आता 1 ते 100 मध्ये या संख्यांमध्ये विचारले तर 100 घ्या. 100 मधून ज्या पटीतल्या संख्या आहेत त्या वजा करा. मग पटीतल्या संख्या किती येतात? 11 आहेत. मग 100 मधून ज्यावेळेस 11 वजा होतात तर त्यावेळेस तुमच्याकडे उरतात किती? 89. तर मग बघा पर्याय क्रमांक किती आहे तुमचा? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 100 मधून तुम्हाला किती वजा करायचे? 11. म्हणजे पटीत असलेल्या संख्या वजा करायच्या. आता मग पटीत असलेल्या संख्या 100 मधून वजा केल्यानंतर पटीत नसलेल्या ज्या संख्या येतात त्या तुम्हाला इथं मिळतात. तर पटीत नसलेल्या संख्या किती आहेत? 89. तर चला मुलांनो पुढील प्रश्न बघू 10 नंबरचा. तर संख्या आणि संख्या पद्धतीमधला बेसिकमधला हा शेवटचा प्रश्न आहे. लक्षपूर्वक बघायचं सगळ्यांनी. तर प्रश्न काय बघा मुलांनो, 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहे? बघा याच्या अगोदरचा जो प्रश्न होता तो होता पटीतील नसलेल्या संख्या सांगा आणि आता काय विचारले? पटीतील असलेल्या संख्या सांगा. तर मग ह्या गोष्टी लक्षपूर्वक तुम्हाला इथं बघायच्यात आणि लक्षपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. तर 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत? आता इथं बाउंड्री त्यांनी निश्चित केलेली आहे कोणती? तर 71 ते 85 मधल्या. मग आता तुम्हाला माहिती आहे 7च्या पटीतल्या विचारल्यात म्हणजे 7च्या पाड्यातल्या विचारल्या. तर तुम्हाला माहिती आहे पुढच्या संख्या कशा मोजायच्या? तर 7 गुणिले 10 जर आपण केलं तर 7 10 70 होतात. बरोबर आहे. 70 म्हणजे 7चा पाडा 10 पर्यंत सगळ्यांनाच पाठ आहे. 7 10 70. तर मग आता इथून पुढं आपल्याला घ्यायचे 7 10 70च्या पुढं काय करणार? बरं 7 गुणिले 11 करावं लागेल. मग 7 11 किती होतात? 11 7 77. आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं? 71 ते 85 पर्यंत. नंतर बघा 7 गुणिले 12 करू. 12 7 84 आणि नंतर जर पुढं घेतलं तर 7 गुणिले 13 13 7 91 ह्या संख्या मिळतात. मग 7 10 70 परत 7 11 77 आणि 7 12 गुणिले केलं तर 84 आणि 7 गुणिले 13 जर केलं तर 91. म्हणजे 10 7 70 11 7 77 12 7 84 आणि 13 7 91 अशा संख्या मिळतात. पण आपल्याला त्यांनी काय विचारले की 71 आणि 85च्या मधल्याच पाहिजे. मग ही जर संख्या तुम्ही घ्यायला गेला 70 तर ही बघा 70पेक्षा लहान आहे. कशी आहे? 70पेक्षा 71पेक्षा लहान आहे. 71पेक्षा कशी आहे? लहान. मग ही घेता येईल का आपल्याला? नाही घेता येणार. त्याच्यानंतर बघा 77 77 71 आणि 85च्या दरम्यान येतं. त्यामुळे ही संख्या आपण इथं घेऊ शकतो. आणि 84 बघा तर 85पेक्षा ही संख्या लहान आहे 84 म्हणून ही सुद्धा संख्या आपण इथं घेऊ शकतो. आणि 13 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 13 13 7 91 जी आहे तर 85च्या पुढं हा नंबर जातो. काय होतो? 85च्या पुढं जातो. त्यामुळं ही संख्यासुद्धा आपण इथं घेऊ शकत नाही कारण 85पेक्षा मोठी संख्या आहे. 85पेक्षा मोठी आहे. मग बघा 71 ते 85 मध्ये किती संख्या मिळाल्या मुलांना? तुम्हाला फक्त 2 संख्या इथं मिळालेल्या आहेत. एक 77 आणि दुसरी 84. बघा आता हेच गणित एक सोप्या गोष्टीतून सोप्या ट्रिकनं आपण इथं सोडून बघू. तर लक्ष द्या मुलांनो. आता हे केलं आपण गुणाकाराच्या रूपात. पण तुम्हाला एवढं तर लक्षात येते की बाबा शेवटचा नंबर जो आहे 7 10 70 आहे. 7 गुणिले आता 7 गुणिले 10 केल्याच्यानंतर आपल्याला मिळतात किती? 7 10 70 मिळतात. एवढं सगळ्यांना कळतं. बघा हेच गणित मी परत इथं रिपीट सोडून दाखवत आहे. कशामुळं की ही गुणाकाराच्या पद्धतीत नाही तर आपण पटकन अशा पद्धतीनं सोडून बघू. 7 10 70 सगळ्यांना माहिती आहे. मग आता 7मध्ये काय करतो तरी आपण प्रत्येक वेळेस कुठल्याही संख्येचा पाडा म्हणताना तीच संख्या परत परत पुढच्या संख्येमध्ये ॲड करत जातो. बरोबर आहे. तर 7 70 अधिक 7 किती होतात? 77 आणि नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे? 77 अधिक परत 7 करायचे. मग 7 आणि 7 किती होतात? 14 14शीला 4 हात 6ला किती? 1 7 आणि 1 8 84. बघा 77 आणि 84 पटकन अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. इथे मी गुणाकाराच्या रूपात तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगितलं पण शॉर्टकटमध्ये जर सोडवायचं तर ह्या पद्धतीने तुम्ही जरी सोडवलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मग पर्याय क्रमांक किती येणार आहे तुमचा? तुम्हाला संख्या किती मिळाल्यात बरं? 77 आणि दुसरी आहे 84. म्हणजे अशा 2 संख्या मिळाल्यात. किती संख्या मिळाल्यात तुम्हाला इथं? 2. मग पर्याय क्रमांक किती बघा तुमचा? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. म्हणजे 2 संख्या आपल्याला मिळतात 71 ते 85 पर्यंतच्या आणि 7च्या पटीत असलेल्या. तर मुलांनो
आपल्या संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपण 10 प्रश्न घेतले जे बेसिक उजळणीवर होते आणि तुम्हाला मी सांगितले की ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी बघून घ्या व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण बेसिक क्लिअर केलेलं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीवर आपण तिथं काम केलेलं आहे किंवा ती गोष्ट समजून सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं की हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे हे गणित समजून घेताना तुम्हाला थोडंसं तिथं सोपं जाईल किंवा लक्षात येईल. बरोबर आहे मुलांनो? जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत चला की व्हिडिओ कसे वाटतात, काय नाही, आणि तुमच्यासाठी आणखी नवीन काय घेऊन यायचे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि सांगू शकता. आणि हो, हे जे व्हिडिओ आहे किंवा हे जे चॅनल आहे तर गरजू मुलांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही मात्र नक्की करायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे चांगलं काम करताना कुठेही आपल्याला मागे पुढे बघायचं नाही, कारण जर गरजू मुलांपर्यंत आपण हे व्हिडिओ पोहोचवले तर त्यांचा कुठेतरी फायदा होत असतो आणि कुठेतरी ते आपलंही नाव घेतात की बाबा ह्यांनी आम्हाला हा व्हिडिओची लिंक दिली किंवा आम्हाला थोडंसं सजेशन दिलं, त्यामुळं आम्हाला थोडासा